लग्नानंतर अवघ्या 12 दिवसानंतर एका तरुण तलाठीच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळत असून घरामध्ये सत्यनारायणची पूजा पण पत्नीच्या डोक्यात मात्र भलतंच. कोळी प्रकरणामध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूयात. लग्नानंतर अवघ्या 12 दिवसात तलाठी तरुणाने टोकाचा निर्णय घेतलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मृताच्या आईच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे कथित अनैतिक संबंध आणि त्यातून झालेल्या मानसिक त्रासामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गणेश दत्तू कोळी राहणार मोरेवाडी अंबाजोगाई यांनी राहत्या घरी गळ्याला दोर लावला. या प्रकरणी त्यांची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार 13 मे रोजी गणेश यांचा बीड येथील एका तरुणीसोबत विवाह झाला. लग्नानंतर कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेला असता पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटू लागले. ती वारंवार कोणाशी तरी लपून छपून फोनवर बोलत असल्याचे गणेश यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र पत्नीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तिने हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश यांच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि अंबाजोगाईला परत गेली, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान 24 मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी गणेश अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून पत्नीने दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्याबाबतची नोंद तिच्या डायरीत असल्याचे सांगितले. ही नोंद वाचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर काही वेळातच पत्नी राहत असलेल्या खोलीत गणेश यांनी गळ्याला दोर लावला. याबाबतची माहिती नातेवाईकांना मिळाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.